त्याकरणी नतमस्तक होऊन पहिले आद्य हिंदू राष्ट्र म्हणजे निर्माण करणारे शिवाजी महाराज आणि संमेलनाध्यक्ष मंगलाताई वैष्णव या विचार सावरकरांचे विचार पसरवणारे श्री भाऊ सुरळकर त्यांच्या पत्नी श्री नाईक सर सर फार वेळ पण क्रांतिकारक असं जोशपूर्ण गायकर सर दुसरे पलवार वैद्य सर म्हणजे ते काही तुम्ही बोलतच नाहीत असे असलेले मागे बसलेले आपल्याला दिसेना चिरंजीव सराफ आणि या कार्यक्रमाला आवर्जून संगीत रजनी देणारे प्रमोदजी सरकडे आणि बसलेले माझे सर्व सभ्य श्री पुरुष तुमचं माहिती असते म्हणून आणि एकच मला एक वेगळी व्यक्ती दिसले की डॉक्टर हेडगेवार सारख्या विषय असलेले वसंत भागवतांसारखे विषय असलेले हरदास काका या विचाराने बांधलेले सगळे. मी मागच्याच वर्षी जॉईन होणार होतो. माझा आणि मिस्टर पासपोर्ट आला नाही म्हणून त्या मागच्या वर्षी काही जॉईन झालो नाही. पण या वर्षी भाऊ परळकर काय भाऊ परळकर म्हणजे आज वेगळं चालेल त्या ते कबड्डी मध्ये होते पहिले भाऊ सुरळकर आणि आमचे काका बालाजीराव काचोळे हे म्हणले की अरे तू सोडू नको या त्याबद्दल मला तू विचारतो या पैशाचा प्रश्न येतो. हे सगळं महत्वाचं आहे. आता रिटायर झालेला मनुष्य मी त्याला आवड असते ती सवड निघते. जर सावरकरांच्या स्वभावातील विचारांतील पैलू म्हणजे एक मला फार मोठी की त्यांनी शिवाजी महाराज आणि सावरकरांबद्दल बरेच साम्य दाखवलेले. शिवाजी महाराज 15 वर्षापासूनच म्हणजे लढत गेले. जिजाईने त्यांना खूप काही लहान वयापासूनच असं म्हणतात की श्री गरोदर असली त्यावेळेस काही चांगले विचार मनामध्ये आणले आणि त्यांच्यामध्ये जे ऐकवले त्या मुलांवर चांगले संस्कार पडतात आणि जसे तुम्ही विचार आहात तसे ते घडतात. म्हणून सावरकरांच्या मंगलाताईंनी जे विषय केला धर्मनिष्ठ शिस्तबद्ध विज्ञाननिष्ठ त्याबद्दल मला म्हणायचे की धर्मनिष्ठ म्हणल्यानंतर आता जर असते सावरकर मी म्हणतो त्यांनी स्वतः आत्महत्या केली असते. का आत्महत्या केली असती तुम्ही आता जर पाहिलं धर्माबद्दल बोलतो एकदम करतोय
घरी बोलायचं जे समोर बोलायचं वेगळं आणि आचरणात आणायचं वेगळं. आज आपल्या हिंदू धर्मामध्ये जर काही शिस्तबद्धता आणायची असेल तर सावरकरांचे विचार हे सगळे लहानपणापासून शाळेमध्ये लहान मुलांना जे असतात त्यांच्यापासून रुजवायला पाहिजे. तुम्ही एखाद्या यात्रेत जा, एखाद्या दर्शनावर जा, सगळा गोंधळ आहे आणि लुटालूट आहे. हेच सांगायचे त्यासाठीच मी उभा आहे. 2 वर्षापूर्वी पुन्हा भारतभर फिरलो, पुन्हा देवाचे दर्शन घेतले. तर तिथं मला फक्त नाही 100, 150, 200, 1000 हजारात नाही दिलं तर फटकन लुटून देतो. दर्शनच घेऊ देत. म्हणजे मुसलमानामध्ये एक चांगली पद्धत ते कसे असतील मला काही म्हणायचं नाही त्याबद्दल. आंबेडकरांनीच म्हणलेलं होतं की घटना लिहिली दिवस महात्मा गांधीला की जर पाकिस्तान वेगळा करायचा असेल तर यांना इथून सगळ्यांना हाकलून द्या, त्यांना तिकडे जाऊ द्या. मुसलमानांना लागतो नाही त्यांना वेगळा. मग नाही ऐकलं महात्मा गांधी, नाही ऐकलं जवाहरलाल नेहरूंनी. जर जवाहरलाल नेहरूंनी महात्मा गांधींना ऐकलं असतं तर आजची परिस्थिती 35 म्हणजे 10-12 लाखातले आजचे भारतामध्ये 32 ते 33% पुढे गेलेली संख्या. जगामध्ये 3ऱ्या क्रमांकावर असेल ख्रिश्चन धर्म, 1ल्या क्रमांकावर, 2ऱ्या क्रमांकावर बौद्ध धर्म, 3ऱ्या क्रमांकावर मला वाटतं हा मुसलमान. हिंदू धर्म पुढे काहीतरी आपण कोकणात बसतो. आता म्हणजे नेपाळमध्ये होता ते त्यांनी. तर मला हे म्हणायचे की तसा एक प्रकार जर असेल, सावरकर असेल तर नक्कीच त्यांनी बरोबर असतो. एक आपल्याला काही करता येईल का? जो असेल त्यांच्या घरी आता समजा एक आलं असेल की त्याच्या मुलांवर त्यांच्यावर संस्कार करून नाही मंगावताईचे पण म्हणजे पुन्हा एक आठवतो की सावरकर शिस्तबद्ध होते. शिस्तबद्ध तर त्याचं जो नसती तर ते ऐन भाषला कोणत्या वेळी कुठे काय करायचं सांगितलं नसतं. आणि त्यामुळं भारतामध्ये सरांनी विचार मांडले की त्यामुळे जगाच्या पाठीवर त्यांचं नाव केलं. जर धर्मामध्ये आज राजकारणामुळे जाती धर्म सगळे विभागलेले आहेत, त्यांनी त्या अस्पृश्यांना एकत्र सर्वजन घेतले. स्पृश्य अस्पृश्य सर्वजन हे जर आपल्याला एकत्र आणायचं असेल, हिंदू धर्म जर वाढवायचा असेल तर सावरकरांच्या विचाराने मला हे म्हणायचंय की सावरकरचे फार विचार प्रखर असतील, क्रांतिकारक असतील. पण क्रांतिकारक जे होते त्यांच्या माथी म्हणजे उपेक्षा झालेली. पण जे राहिले घरी चांगले गादीवर लोळले ते मात्र मोठ्या पदावर गेले. त्यांचं नाव अजूनही आपण जाऊ. भगतसिंग असतील, राजगुरू असतील, सुखदेवजी असतील, मदनलाल धिंगरा असतील, त्यांचं कोणी नावच घेतच नाही. सावरकरांचं कोणी नावच घेत नाही. पुढे जयंती साजरी फक्त मोठा म्हणणे की हे जे लोक आहेत तेवढेच लोक. आता हो सर म्हणजे भाऊनी उल्लेख केला की मोदीजीने जे म्हणजे गुजरातमध्ये जे मला एवढं प्रोत्साहन मिळालं. पहिल्यांदा त्यांनी हिंदू महासभा जी स्थापन केली त्याबद्दल अध्यक्षीय भाषणामधून त्यांनी बरंच काही सांगितलं. म्हणजे वेळेला तुम्ही जर महत्व देत नसाल, शिस्तबद्ध तुमचं जर नसेल तर काही नाही. म्हणून म्हणलं
की नेपोलियन बोनापार्टने 2च मिनिटं उशिरा तो वाटोळीची लढाई हारला. जगजत्ता शूर असलेला फ्रान्समध्ये त्यांची लायब्ररी पाहिली 2-3 लाखाच्या वर त्यांची पुस्तक आहे. आज आपल्याकडे भारतामध्ये शिवाजी महाराजांवर जास्त काही लिहिलं नाही. सावरकरांवर जास्त, सावरकरांची तर फारच उपेक्षा झालेली आहे. फार भीतीच काही लोक म्हणजे सावरकरांची म्हणजे जयंती साजरी करतात. मग मला हे म्हणायचंय की जर आपल्याला जर काही करायचं असेल तर आपल्यापासून आपणच सुरुवात करायला पाहिजे. जर पुन्हा आम्हाला सरांनी म्हणलेलं आहे अमिताभ बच्चनच्या बाबतीत त्याला भेटायला जातील सगळं हे काही करतील तर ते छत्रामधला माणूस प्रखरच असतो. प्रमुख जी आहेत त्यांच्या क्षेत्रामध्ये ते निपुण आहेत. आता तुमच्यासारखे प्रखर आता चांगलं कडक मसालेदार मस्तपैकी म्हणजे तिखट असं वाद्य म्हणजे डोळ्याला पाणी आणणारं असं हृदयाला भिडणारं असं भाषण केलं तुम्ही. नंतर ऍडव्होकेटांचं भाषण झालं ते सपक झालं. परत नागपुरी सारखे हे तर कोल्हापूरचं आपण म्हणतो म्हणजे ऍडव्होकेट कोर्टात कडक असतो. तर मला हे म्हणायचं की मी 2च मिनिट आपण भाषण ऐकणार जाऊ. तर त्या संदर्भात की ते बरोबर आहे त्यांना बोलायचं खूप आहे. हे इतकं भाषण त्याच्यापेक्षाही जास्त भाषण आपल्या भारतामध्ये शाळेवर म्हणून मुलांवर आहे. लहान मुलावर व्हायला पाहिजे तितका प्रभाव त्यांच्यावर. आज तुम्ही शाळेत शिक्षक पहा, शिक्षकाच्या म्हणजे मुलं पहा. आपली आई किती हुशार असते, प्राध्यापक जरी असते आणि ती आपल्या मुलाला शिकवत असली तर बाईने जे सांगितलं तेच माझं गणित बरोबर आहे, तेच माझं वाक्य बरोबर आहे, ते चुकीचं सांगत नाही, तू खोटी आहेस, हा प्रभाव. आणि ते विचार आपल्याला मानायचे. जर तुम्हाला आम्हाला हे जर आपल्याला करायचं असेल तर विचारानंच सांगायचं. आज जर मी पाहिलं चर्चा झाली डॉक्टर हेडगेवारांनी म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक स्थापन केला आणि सावरकरांची याचे तफावत आपल्या विचाराने द्यायचं. प्रत्येकाच्या विचाराच्या प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे. तुमच्यातले डॉक्टर म्हणजे विचारांना आपलं काम आश्चर्यबाबत व्हायला पाहिजे. आज जी मोदीजीने जे श्रेय मिळालं तर हे जे RSSच्या याच्या सहकार्य होत नाही. तुम्हाला आम्हाला मोदीजींना एवढं सहकार्य म्हणजे निवडून आलं नसते पण प्रधान झालं नसते. नाही सर होतं लोक आप जेवायला जायचे ते खुणवलं त्यांनी मला. बरं ठीक आहे. तर मला हे म्हणायचं की शिस्तबद्ध आणि आपलं जर असेल तर आजच आपल्याला शिस्तबद्दल जाणवलंय आपले की आपली पहिली गाडी गेली, दुसऱ्या गाडीत यावं लागलं. त्या अरेंज करणाऱ्या माणसाला किती त्रास झाला असेल, किती फोन करावा लागला असेल, त्याला माहिती आणि भावना किती परिणाम झाले असेल. भाऊ इकडे पळ, तिकडे पळ, तिकडे पळ, तिकडे पळ. म्हणून मी सांगतो
की काही येतात, काही येत नाही असं नाही. सगळेच लोक आपल्या वाचनाला येतील, व्याख्यानाला येतील. पण हे मलाही म्हणायचं की जर थोडाफार विचार नाही सर की जमातीसारखा जर विचार व्हायला पाहिजे की तो प्रत्येक त्यांचे काय करतात मी पाहतोय माझ्या शेजारी सब्जी मंडी जवळच आहे आणि ते प्रत्येक काय करतात की ते कच्चा असेल तर 4-5 जण जाऊन मिळतात. मी पाहिला असेल आणि त्याच्या विचारावर डोक्यावर इतका प्रभाव पडतात, इतका प्रभाव पडतात की ते मजिदीमध्ये आज ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिला असेल औरंगाबादला 3 सीट होत्या तिथे निवडून येणारे होते आणि त्याच्यामध्ये मुसलमानांची संख्या होती. एक मत फुटलं नाही, एक मत फुटलं नाही हे लक्षात घ्या. आणि इकडे हिंदू धर्मातले तू माझा तू माझा तू माझा तू माझा माझा सगळे आणि असे लोक चांगली माणसं पडली. हा विचार व्हायला पाहिजे. हे विचारांची क्रांती व्हायला पाहिजे. नाही तर तुमचं आमचं जीवन ठीक आहे, आपलं जीवन जाईल काही कसं तरी जीवन, पण पुढच्या पिढीचं काय? पुन्हा मोगलांचं राज्य सारखं. असं मोगलांचं राज्य होऊ नये हा आता विचार तुम्हाला आम्हाला करणं आवश्यक आहे. सावरकर मी म्हणूनच म्हणलं सावरकर आता असते तर त्यांनी आत्महत्याच केली असते. कारण प्रखर विचाराचे माणसं त्यांना सहन होत नाही. कुठेतरी विचार व्हायला पाहिजे आणि म्हणून परत लिहिलं होतं दोनच स्वप्न आली. त्यामुळं माझं भरपूर आहे, अजून अर्धा तास तरी बोलू शकेल. माझे 2 शब्द ऐकले काही करून नाही, पतले असतील पतले नसतील. जसे आपण यात्रेमध्ये काही हौशी जातात, काही नवशे जातात, काही गवशे जातात, त्या पण आपण नवशे आहोत, हौशे नाही. आणि गवशे पण गवशे तर नाहीच नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की पुढच्या संमेलनाला मनामध्ये मला जर अगोदर मिळालं प्राध्यापिका आहे त्यांना खूप बोलायचंय. कसं मला मंगलाताईंचं जास्त ऐकायचं होतं. माझ्या भाषणाला काय म्हणजे मला वाटतं माझं आवडलेलं नाही. जेवढं बोलतो एक सूचना आहे. या कार्यक्रमातले सकाळचे आणि दुपारचे वक्ते हे व्यासपीठावर येतील आणि आलेले सर्व पार्टिसिपंट्स हे एक ग्रुप फोटोसाठी या ठिकाणी उभे राहतील.